येवल्यात पतंग उत्सवाची एक वेगळीच धूम असते। याकरता शहरात विविध ठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त विविध आकाराच्या आणि प्रकारच्या पतंग कारागीर नेहमीच तयार करत असतात। गेल्या 15 वर्षापासून पतंग व्यवसाय करणाऱ्या येवल्यातील राहुल भावसार व शिल्पा भावसार या पतंग कारागिरांनी यंदा खास प्रकारच्या पतंग तयार केल्यात। येवला शहरात पतंग उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी आम्ही नवनवीन कल्पना करून आम्ही पतंगीवर वेगवेगळे प्रकारचे डिझाईन साकारत असतो। मागील वर्षी आम्ही पैठणी ही येवल्याची शान आहे, तर त्या पैठणीच्या पदराच्या मोरापासून आम्ही पतंग तयार केले होते। यंदाच्या वर्षी आम्ही आपल्या देशातील नेते व महाराष्ट्रातील नेते असे त्यांच्या फोटोवरनं आम्ही चित्र रेखाटले आहे पतंगीवर। तसेच 22 जानेवारीला जे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे, त्याचे भव्य दिव्य असे मंदिराचे चित्रसुद्धा आम्ही पतंगीवर रेखाटले आहे। नवीन संकल्पना आम्ही करत होतो। मागच्या वर्षी पैठणी हा विषय घेतला होता। ह्या वर्षी असा विषय की प्रभू श्री रामचंद्रांचे अयोध्यात श्री रामचंद्र भगवान आगमन होणार आहे, तर त्याचे एक प्रतिकृती एक अशी पतंग बनवली आहे। परत आणखीन एक असा विषय की आमचे येवले शहराचे राजे रघुजी बाबा आमच्या गावच्या संस्थापक असतात, त्यांचा एक विषय घेतला आहे। परत त्याच्यानंतर 1857 लढ्याचे सरसेनापती तात्या टोपे यांचा एक विषय घेतला आहे। परत आमचे सर्वांचे हसमुख असणारे सर प्रभाकरजी झळके सर त्यांचा एक विषय घेतला आहे। परत 76 वर्षाचे आमचे लाडके येवले शहराचे लाडके आमदार मान्य छगनरावजी भुजबळ साहेब ओबीसी लढ्याचे ते। परत जरांगे पाटील मराठा, एक मराठा लाख मराठा। परत समृद्धीचे शिल्पकार नितीन गडकरीजी साहेब। परत आपले येवले शहराचे राजकीय युवा नेते कुणाल भाऊ दराडे, आदित्यजी ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे, सर्व नेते लोकांची आम्ही नवीन संकल्पना बनवली आहे यावर्षी। यामध्ये अयोध्या श्रीराम मंदिराची पतंग आहे। देशासह राज्याचे विविध नेते मंडळी आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या फोटोच्या पतंगचा देखील यंदा समावेश आहे।